नाशिकमध्ये रात्रभर मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय। पुराच्या पाण्याची ओळख असलेला दुतोंड्या मारुती पाण्याखाली गेलाय। गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। रामकुंड परिसरातील बाजारपेठ रहिवासी भागात पुराचं पाणी शिरलंय। गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। गंगापूर धरणातून 13,932 क्युसेकनं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। या संदर्भात गोदावरी नदी परिसरातून आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। आज सकाळपासून नाशिक शहर आणि परिसरामध्ये पुन्हा एकदा संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि गोदावरी नदीची देखील पाणी पातळी वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। या सगळ्या गोदावरी नदीचा पुराचा जो आढावा आहे तो स्वतः महापौर आणि जे उपमहापौर घेताना आपल्याला बघायला मिळतोय। आपण त्या दोघांशी चर्चा करूयात। ताई, गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे, नदीची पाणी पातळी वाढलेली, काय प्रिकॉशन घेण्यात आलेले आहेत? नक्कीच आपण पाहत आहात की काल मध्यरात्रीपासून परत जे आपले स्पॉट्स आहेत जिथे आम्ही बफर झोनमध्ये काही कुटुंबांना शिफ्ट केलं होतं, मध्यरात्री पाऊस अधिक वाढल्या कारणाने पहाटेपर्यंत जवळजवळ भारतनगर परिसर असेल, मिलिंदनगर परिसर असेल, या ठिकाणी थोडा प्रॉब्लेम झाला होता। शाहूनगरमध्ये देखील इश्यू झाले, पण आपण साधारण 150 लोकांना शाहूनगर आणि भारतनगरमधनं शिफ्ट केलेलं आहे सुरक्षित स्थळी आणि अशा पद्धतीने त्यांची सगळी व्यवस्था करतो आहे। जे काही सराफ बाजारात थोड्या प्रमाणात पाणी घुसलं होतं रात्री, पण आता पुन्हा पहाटेच्या 5 नंतर पातळी कमी झालेली आहे आणि म्हणून आता आपण विसर्ग कधी सोडायचा आहे त्यावरती इरिगेशन डिपार्टमेंटची शासनाशी सातत्याने टचमध्ये आहोत। आपल्यासोबत जे उपमहापौर सुद्धा आहेत, अण्णा सोमेश्वर धबधबा आहे, अनेक पर्यटन स्थळ सुद्धा आहेत, इथे लोकांची गर्दी असते, इथे लोकांनी जाऊ नये, खरं तर यासाठी काही प्रिकॉशन? नक्कीच नाशिक महानगरपालिकेच्या वतीने टास्क फोर्स असेल किंवा आपत्कालीन व्यवस्थापन असेल आणि ह्या सगळ्या आमच्या कार्यरत आहे आणि वारंवार नागरिकांना आवाहन करतोय की सगळ्या नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि काही ठिकाणी सुट्ट्या पण जाहीर केलेल्या आहे शाळांना, परंतु ह्या सगळे दृश्य पाहण्यासाठी त्या ठिकाणी नागरिक जातात, सेल्फी पॉईंटला जातात, परंतु माझे आपल्या माध्यमातून नागरिकांना सुद्धा आव्हान असणार आहे की शासनाने जे काही निर्देश दिलेले आहे, ज्या सूचना वारंवार करताय त्या सूचनांचं पालन केलं पाहिजे आणि काम असेल तरच घराबाहेर पडलं पाहिजे, कारण अजून 4 दिवस जोरात पाऊस दाट पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे। गोदावरी नदीची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे आणि त्यामुळे जे आजूबाजूचे जे काही रहिवासी हे भाग आहे इथले 300 लोकांना स्थलांतरित केल्याचं जी माहिती आहे ते महापौरांनी दिलेली आहे आणि लोकांनी काळजी घ्यावं असं आवाहन सुद्धा प्रशासनाच्या वतीने केल्याचं बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। मागच्या 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक धरणातील पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील जे नद्या आहेत या नद्यांना मोठा पूर आल्याचं आपल्याला बघायला मिळतो आणि प्रामुख्याने गोदावरी नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि जिल्ह्यात नेमकं काय परिस्थिती आहे या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेऊयात। माझ्यासोबत नाशिकचे जिल्हाधिकारी आहेत। सर, गोदावरी नदीची पाणी पातळी वाढलेली आहे, गोदावरी नदीला पूर आलेला आहे, दारणा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे, नेमकं सर जिल्ह्यात काय परिस्थिती? आता दुपारी 3 वाजेपर्यंत त्या ठिकाणी पूर परिस्थिती राहणार आहे। त्या ठिकाणी आपले वरिष्ठ अधिकारी सीओ जिल्हा परिषद असेल, SP ग्रामीण असेल, त्या ठिकाणी कॅम्प करत आहे आणि त्यासोबत कुठल्याही प्रकारच्या पाणी कॉल पूर्ण जिल्ह्यात नाही। 23 ठिकाणी रस्ता मध्ये काय अडचणी आले असले तरी इमिडिएटली सगळे रस्ता आपण खुला करून दिला। 7 ब्रिजेस आत्ताच्या परिस्थितीमध्ये पाणी खाली आहे, परंतु तिथे बॅरिकेडिंग, पोलिसचा बंदोबस्त आहे आणि म्हणजे योग्य ठिकाणी आपण शाळा कॉलेजेस पण बंद करून ठेवलेला आहे। तर थोडक्यात कुठले जिल्हाभरात पूर परिस्थिती असले तरी अडचणी येऊ दिलं नाही, पाणी झालं नाही आणि कुठल्याही प्रकारची जानमालचे नुकसान झालं नाही। एक ठिकाणी छत उडालं होतं त्र्यंबकेश्वरमध्ये, जो आपल्याला माहिती आहे, परंतु त्याच्यामध्ये पण योग्य औषध उपचार करण्यात आलेला आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।